अक्षय तृतीया म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. त्यामुळे अक्षय तृतीयेला केलेली सोने खरेदी ही शुभ मानली जाते. मुहूर्ताचं सोनं घेण्यासाठी सराफ बाजारात ग्राहकांची वर्दळ दिसून आली. तर लग्नसराई देखील सुरू असल्यानं मुहूर्तावर सोने खरेदीला प्राधान्य देण्यात आलं. 1 ते 2 ग्रॅमच्या वळ्या आणि बिस्किटापासून दागिने खरेदी मुहूर्तावर करण्यात आली. अक्षय तृतीया गरीबातला गरीब मनुष्य 15 ग्रॅम पासून ते 1 तोळ्यापर्यंत त्याच्या ऐपतीप्रमाणे सोनं घेत असतो. पण आजच्या भावाची परिस्थिती बघता भाव एकदम लेवलमध्ये असल्यामुळं संपूर्ण सराफ बाजारपेठ आज गर्दीच्या याच्यात लोटत दिसत आहे. याचं कारण का अक्षय तृतीयेला लोक म्हणत होते का सोन्याचे भाव वाढणार. पण सोन्याचे भाव काय वाढलेले नाही. हा हे स्थिरच आहे. 26,800 हा डायरेक्ट 23 कॅरेट किडेमचा भाव, हॉलमार्कचा 27,400 भाव, प्युअरचा भाव 27,800. तर या भावाच्या याच्यामुळं तफावतमुळं लोकांची लग्नसराईच्या याच्यामध्ये लोक बुकिंगची बी व्यवस्था असल्या कारणाने तर लोक जिथं 1 तोळा घ्यायचा तर आम्हीच कस्टमरला सांगतो 1-2 ग्रॅम जास्त घ्या म्हणजे हाच भाव तुम्हाला परत आमच्याकडून भेटेल. आणि या हिशोबाने आज संपूर्ण बाजारपेठ भरपूर गर्दी असल्या कारणामुळं कारण लग्नसराई असल्यामुळं त्याच्यामुळं त्या भावाला या भावामुळं गोरगरीब लोकांचे चांगला फायदा होत आहे. आणि जे काय व्यापारी असतील म्हणजे आमचे बाहेरचे व्यापारी तर समजा कोणी 5 तोळ्याची बुकिंग केली तर आम्ही गेले की त्याच भावावर 5 तोळ्याची बुकिंग करतो. पण या LBTमुळं आज पुणे, नगर, नाशिक, मुंबई LBTमुळे या संपूर्ण व्यवहार ठप्प झालेले. कारागीर लोक काम करत असताना LBTवाल्यांचे जे संपवाले त्यांना कारागिरांना जाऊन संपवून तर त्यांना त्यांचे कामं पण करून संपूर्ण महाराष्ट्रात हा LBT लागू होणार असल्यामुळं मालाची आवक अत्यंत कमी होत चाललेली. अजून 7-8 दिवसात जर समजा अहमदनगर जिल्हा बी त्यांनी डिक्लेअर जर केला तर आम्हाला बी आमच्या दुकानं बंद करून LBT करून आम्हाला सहकार्य करावं लागेल. दरम्यान लग्नसराई सुरू असून LBTमुळे गेल्या 10 दिवसांपासून राज्यातील सराफी दुकानं बंद आहेत. मात्र सोमवार ते बुधवारपर्यंत काही व्यापाऱ्यांनी आपली दुकानं उघडी ठेवण्याचा निर्णय घेतल्यानं सराफांच्या एकीमध्ये फूट निदर्शनास आली आहे. वृत्तसंकलन विभाग, सी मूव्हीज अँड न्यूज, अहमदनगर.